दिवाळी रक्षावी शिववंदना जय देव जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन मादेव नमे मादेव कामना पूर्ती देव लक्ष देविका मादिका नमस्कार मित्रांनो, पुणे गणेश उत्सव या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण आलो आहोत ज्ञान कार्ट्स कुंभारवाडा केशवनगर पुणे येथे आणि आपल्यासोबत आहेत शुभम आणि कमलेश सर, जे की या कारखान्याचे मालक आहेत. त्यासोबत त्यांचे वडील आहेत. नमस्कार काका. तर ज्ञान कार्ट्सबद्दल सांगायचं झालं तर यांनी एक नवीन शोध लावला आहे. त्यापेक्षा म्हणायचं बाप्पाला आपल्या शेतापासून घरापर्यंत हे नेमकं कसं आणि आपल्या मनात कसा ठेवायचा हे नेमकं त्यांनी शोधलेलं आहे. त्यासाठी त्यांनी गुळापासून प्लस सेंद्रिय गुळापासून गणपती बनवले आहेत. तर अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊया. नमस्कार. आम्ही यावर्षी जवळजवळ एक 9 प्रकारचे मॉडेल केले होते. त्यात सेंद्रिय गुळाचे सुद्धा होते आणि आपण जो रेग्युलर गुळ यूज करतो, जो चिक्कीचा गुळ, त्यामध्ये सुद्धा केले होते. त्यामधले बरेच गणपती सेल आउट आहेत सगळे. तर हे आता सध्या 5 मॉडेल शिल्लक आहेत. त्यात हा नटराज एक आहे. मुंबईच्या लोकांची जास्तीत जास्त श्रद्धा आहे लालबागच्या राजावर. तर त्यासाठी आम्ही हा लालबागच्या राजाचा मूर्ती केली होती. ह्यातले जवळजवळ 50 गणपती आम्ही मुंबईला सुद्धा सप्लाय केलेले आहेत. नंतर हा आहे मांडी आसन, नंतर हा लोडवाला आहे आणि हा दगडूशेठ आहे. आणि आपण बघितलं की आमच्या घरात सुद्धा बसवलेले गणपती आहे. तर हे सगळे सेंद्रिय गुळाचे गणपती आहेत. हे सेंद्रिय गुळाचे. ओके. आणि आणखी याच्यात कसले बनवता तुम्ही? रेग्युलर गुळ जो आपण घरात यूज करतो, जो येलोइश कलर मध्ये असतो, चिक्कीचा गुळ, तो दिसायला सुद्धा अट्रॅक्टिव्ह असतो. आणि हा सुद्धा आपण बघू शकता की हा जो गणपती आहे हा सुद्धा एकदम सुबक नक्षीकाम आणि एकदम कलाकुसर असलेला गणपती आहे. की कळून येत नाही की हा गुळाचा गणपती आहे का आपला रेग्युलर गणपती आहे. यावर्षी आम्ही गणपती 6 इंचापासून ते 1 फुटापर्यंत बनवले. तर बऱ्याच लोकांची मागणी असते की आम्ही घरात 1.5 ते 2 फुटाचे गणपती बनवतो, म्हणून आम्ही पुढच्या वर्षीपासून त्या साईज नुसार सुद्धा गणपती बनवणार आहे. तर पुढच्या वर्षी आपल्याला 6 इंचापासून ते जवळजवळ 2 फुटापर्यंत गणपती भेटू शकतील. ओके, राईट. आणि त्याची तुम्ही डिलिव्हरी वगैरे सगळं घरपोच होम डिलिव्हरी देणार आम्ही त्याची. राईट. ऑल ओव्हर. आणि जसं आता यावर्षी मुंबईला गणपती गेलेत तर तिथून मागणी वाढेल निश्चित पुढच्या वर्षी. नक्कीच. राईट. ऑल ओव्हर महाराष्ट्र द्यायची मागणी तयारी. आमचं कस्टमर होतं एक हैदराबादचं. ओके. त्याला पण यावर्षी एक गुळाचा गणपती हवा होता हैदराबादला, पण त्याला स्वतःला पॉसिबल झालं नाही, त्याची बदली झाली नाही जॉबची, त्यामुळे त्यांनी यावर्षी इथंच नेला. तर त्याची नेक्स्ट इयर जे हैदराबादला आपला गणपती जाणार आहे. ओके. आणि तुमच्या घरातही तुम्ही गणपती बसवलाय ना? घरातही गणपती बसवलाय गुळाचा. चला आपण तो बघूया, कारण सुरुवातही गोड आणि शेवटही गोड करायचं आपल्याला. नेमकं या गणपतीला तुम्ही काय नाव दिलंय आणि म्हणजे हे केव्हापासून सुरुवात केली? आमचा हा प्रोजेक्ट हा जवळजवळ 3 वर्ष चालू आहे. की एक पर्यावरणपूरक संकल्पना म्हणून आम्ही एक गुळाचा गणपती म्हणून संकल्पना चालू केली होती. त्यावर 3 वर्ष झाले काम करतोय. तर आम्ही एक गेल्या वर्षीपासून तो गणपती संकल्पना ही आमची पूर्णता झाली आणि साकारली. तर गेल्या वर्षीपासून आम्ही गेल्या वर्षी स्वतः आम्ही आमच्या घरात गणपती बसवला, पर्यावरणपूरक गुळाचा गणपती. या वर्षीपासून आम्ही त्याचं प्रोडक्शन चालू केलं आणि बऱ्याच कस्टमरला विकले सुद्धा. जवळजवळ नांदेड सिटी सारख्या, मगरपट्टा सिटी, अशा मोठ्या मोठ्या सिटीमध्ये पर्यावरणपूरक हे गणपती गेले. आणि हे गणपती आम्ही जेव्हा बनवतो, जेव्हा कस्टमरला विकतो, तेव्हा बऱ्याच कस्टमरचा पहिला क्वेश्चन असतो की हा गणपती गुळाचा आहे, तर ह्याला कुठल्या मुंग्या काय त्रास होईल का? तर आम्ही स्वतः घरात बसवतो. 10 दिवस झाले हा गणपती, कुठलाही त्याला मुंग्या नाही, काही नाही. तसेच आमच्या ज्या कस्टमरला आम्ही गणपती विकले त्यांच्याकडून सुद्धा आम्हाला फीडबॅक आहे की कुठलाही मुंग्यांचा काही त्रास नाही. तसेच की बऱ्याच कस्टमरांचं म्हणणं असतं की आपण दिवा लावतो, लाइटिंग करतो, तर त्या गुळाचा गणपती हा विरघळू शकतो किंवा त्याचं पाणी होऊ शकतं. बरोबर. तर त्याप्रमाणे काहीच होत नाही. गुळाचा गणपती आहे तसून तसाच राहतो. आपण बघू शकता की गुळाच्या गणपतीचं नक्षीकाम किंवा जे सुरेख काम असतं ते पूर्णही गणपतीला सुबक काम आहे. त्याचे डोळे, नक्षी सर्व एक नॉर्मल गणपती सारखंच आहे. या गणपतीला आपण जर एखाद्या कस्टमरनी मागणी केली की गुळाचा कलर नको, तर आपण त्याला पोस्टर कलरने कलर सुद्धा करून देऊ शकतो आकर्षक, किंवा त्याचे डोळे, नक्षीकाम हे सर्व आपण करून देतो. बरोबर.
आणि वरून आपण त्याला कपडे पेहराव करू शकतो. ओके, याच्यावर ड्रेपरी पण करता येते? ड्रेपरी पण करता येते. ओके, त्याच्यामुळे पूर्ण इको फ्रेंडली सुंदर दिसत एकदम. फेटा वगैरे लावतो. हो, फेटा विटा आम्ही लावलो होतं मागच्या वर्षी सर्व. बरोबर. आणि ही संकल्पना तुमच्या नेमकी अशी मनात कशी आली म्हणजे नेमकं? आता तसं बघितलं तर एक कस्टमर आलं होतं 1-3 वर्षापूर्वी. त्यांनी मला गुळाच्या गणपतीची मागणी केली होती. बरोबर. तर मी त्याच्यावर विचार केला आणि अभ्यास केला. आणि पूर्ण अभ्यास केल्याच्या नंतर बऱ्यापैकी आम्हाला लक्षात आलं की पूर्वी जे आपण म्हणायचो गुळाचा गणपती गुळाचा नैवेद्य, तर एक 400-500 वर्षापूर्वी गुळाच्या डेप पोजून त्याच्या पुढे गुळाचा नैवेद्य असायचा. तर हीच संकल्पना आपण आता आपलं पर्यावरण वाचवण्यासाठी पुढे का नाही घेऊन यावी, तर गुळाला थोडासा आकार देण्यासाठी आम्ही ही संकल्पना आता साकारण्यात आणलेली आहे. बरोबर. एकदम अप्रतिम आणि एकदम सुंदर संकल्पना आहे. कारण आम्ही पण एकदा जेव्हा ऐकलं फर्स्ट टाइम की गुळाचा गणपती, तर आम्ही चकित झालो की नेमका गुळाचा गणपती कसा, आणि ती उत्सुकता होती येऊन बघायचं. आणि इथे येऊन बघतोय तर असा नेमका हा समजत पण नाही की नेमका गुळाचा आहे. आणि एवढा सुंदर तुम्ही बनवलाय, नक्षीकाम आहे त्याच्यावर. नाही, त्याचं कसं आहे की तुम्ही वर्ण ड्रेपरी तर करू शकता. प्लस आता नांदेड सिटी मध्ये आमचे बरेच गणपती गेलेले आहेत, मगरपट्टा सिटी मधले सुद्धा गेलेले आहेत. प्रत्येकाचा रिस्पॉन्स चांगला आहे. फक्त त्यांना कलरचं आहे, तर आपण त्याला पूर्ण गुळातला जो गुळ असतो त्या टाइप मध्ये आपण कलर आणूया पुन्हा. ओके, म्हणजे आपला जो हा सेंद्रिय गुळ आहे, सेंद्रिय गुळ आहे. तो जो आपला नॉर्मल गुळ असतो चिक्कीचा गुळ, त्याचाही तुम्ही बनवता. आपण बघू शकता की हा आम्ही 10 दिवस घरात बसवलेला गुळाचा गणपती आहे. हा गणपती असा वाटतो की जसे आमच्या घरात गणपती बाप्पाच कायमचे विराजमान आहेत आणि याला कुठलाही काही साईड किडे मुंग्यांचा कुठलाही त्रास नाही. आणि आपण हा बघू शकता की हा शाडू मातीचा गणपती, हा आम्ही जेव्हा आमच्या गणपती कारखान्याची सुरुवात करतो त्या टायमिंगला हा आमचा पूजेचा गणपती असतो. त्यामुळे आमचा तो वर्षभराचा गणपती असतो. इको फ्रेंडली तो सुद्धा शाडू मातीचा गणपती आहे. ओके, राईट. म्हणजे गणपती बाप्पाची पूजा करूनच कामाला सुरुवात केली जाते. राईट. आणि घरातही बसवला म्हणजे एकदम अप्रतिम. आणि बघा ना, म्हणजे जर तुम्ही नीट पाहिलं तर हा एकदम जवळनं पाहिलं तरच समजतोय की आपला हा गुळाचा गणपती आहे. नाहीतर असं वाटतं ना एकदम म्हणजे नक्षीकाम वगैरे एकदम कोरीव करून शाडू मातीचाच गणपती वाटतो एकदम. राईट. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do so instinctive, so passionate. Every word I move so restrictive, like an adjective. I got a vendetta against people who patented being negative when you should be getting after it. I got facts over tracks, this and that. Spinning slow, spinning fast, I can roast, I can gas. Think I'm all fast, but I don't know if that can erase all the past and the pettiness. A reflection of the emptiness, hilarious. You think you're worth my time, you're delirious, mysterious, because you hide behind a fake exterior, inferior. You know I'll always be a bit superior. Get off of me, this ain't no humble brag. I want you to hear words, you can say them back. I want you to feel free from the chains that last, and to believe in what you got, it was built to last, yeah. Now that I've been put through hell, I never got anyone's help. I had to do it all myself. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Gonna learn the consequence of being incompetent. Mental health is confidence, dreams and some honestness. I'm not here to save the day, that's for you to take away. I could play a million mind games, but instead I say something not illogical, something that is topical. Rub it on and watch it go, make yourself unstoppable. Dreams are irresponsible, but they're always possible. If you just believe, you could be so remarkable. Thoughts in my head, a collage and they spread. I'll be great one day, going off of my meds. No, I'm not giving up, no, I'm not giving in. I will make it to the top, taking off in the wind. I gotta make it, I'm saving every day to taste it. I'm patient, but my mind, it can hardly take it. I'm chasing a dream that I've had for प्रदूषण करणे थांबूया, बाप्पाची विटंबना होणे थांबूया, गुळाचा गणपती बसूया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया.